हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. मंगळवारचा शूट आहे, तर चला इकडे माझं डेली रुटीन. दोडक्याची भाजी इकडे शिजत आहे. इकडे ब्लेंडरला पीठ लावून घेतलेलं आहे आणि इकडे आता स्पीडमध्ये काम चालू आहे. आदिरा गेली होती स्कूलला आणि आता स्वराला इकडे स्वराचं टायमिंग झालं होतं, त्यामुळे इकडे टिफिन रेडी करत आहे. अगदी सकाळी आपल्याला कितीतरी झोप आली, कितीतरी कंटाळा आला, कितीतरी पाऊस असला तरी असं स्पीड आपल्याला ठेवल्याशिवाय आपली मुलं काय वेळेत स्कूलला जाणार नाहीत. त्यामुळे एवढं स्पीड तरी ठेवावंच लागतं. त्यामुळे चला इकडे आता आज टिफिनला होती छान अशी दोडक्याची भाजी शेंगदाण्याचा कूट घालून बनवली होती आणि इकडे तिच्यापुरत्या 2 चपात्या आणखी आजूसाठी एक एक्स्ट्रा करून ठेवते, स्कूलमधून आल्यानंतर तिला खाता येईल म्हणून. तर चला आता इकडे आजचं प्लॅनिंग मी माझं काय काय आहे दिवसाचं डे इन माय लाईफ हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघू शकता भाजी इकडे मस्त चमचमीत झालेली आहे छान अशी आणि गरमागरम आता इकडे टिफिन पॅक केलेला आहे. तिला पाणी देत होते. इकडे मी थोडं सकाळचं तर शूट घेऊया म्हटलं, कधी घेत नाही असं मी टिफिन वगैरे बनवताना, पण स्वराला मोबाईल हवा होता म्हणून स्वराने इकडे घेतलेला आहे मोबाईल. तर तिला थोड्या वेळासाठी हवा होता. तर चला इकडं तुम्हाला महत्त्वाचं दाखवते. पावसाळ्यामध्ये आमच्या एरियामध्ये रस्त्यांची काय कंडिशन आहे तर बघू शकता. इकडे आता रस्ता खराब झाला होता म्हणून इकडे बुरुम टाकला होता. आणखीन त्याच्यावरती पाणी पडून बापरे बाप पूर्ण आंबील तयार झाली होती त्या बुरुमची. म्हणजे पूर्ण असं तिकडे ग्रेव्ही टाईप तयार झालं होतं. त्याच्यातून माझी गाडी 2-3 वेळा सटकली होती. त्यामुळे आता तिथला अंदाज आलेला आहे, त्यामुळे तिथून जाताना मी गाडी एकदम व्यवस्थित नेते. पण हे बुरुम टाकून होते ते पण चांगले रस्ते सगळे खराब करून ठेवलेले आहेत. तर चला घरी आले त्यानंतर गरम पाणी करून घेतलेले पिण्यासाठी. हे मी दर 12 महिने पिते असं कोमट पाणी करून. त्यानंतर चहा इकडे घेत आहे आता. हॅलो, हाय. तर चला सकाळपासून सगळं रुटीन तुम्हाला दाखवलं. आता सकाळ सकाळ मी भांडी घासायला लागले, म्हणजे चहा घेतला आणि भांडी घासायला लागले. रात्री भांडी ठेवली होती, त्यामुळे आता घासल्याशिवाय धुतल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. आणखीन भांडी ठेवली कारण आता आदू 8 दिवस स्कूलला गेली नव्हती, त्यामुळं तिचा स्कूलमधला अभ्यास आणि आता घरचा असं इतकं पेंडिंग पडलेलं आहे ना. तर टीचरांनी परत स्कूलमधल्या थोड्या बुक दिलेल्या आहेत कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे जशी ती काल 7 वाजल्यापासून अगदी 9 वाजेपर्यंत फक्त तिचा मी अभ्यासच घेत होते. त्यामुळे पटकन जेवून रात्री भांडी वगैरे धुवायला वेळ झाला, त्यामुळे भांडी काय धुतली नाहीत. त्यामुळे आज सकाळी भांड्यांचं काम लागलेलं आहे. आणखी आता माझं आल्यानंतर आवरून जायचंय दवाखान्यामध्ये दाताचं काम करण्यासाठी. चला आता आदूलाच घेऊन जायला लागणार आहे, काय पर्यायच नाहीये. अरे आता माझं हे खूपच जास्तच झालेलं आहे. सगळे आता मला जा जा म्हणून थकलेले आहेत, त्यामुळं मला पण हे आता सहन होत नाही. त्यामुळे चला आज आहे आपलं हॉस्पिटलला जाण्याचा मुहूर्त लागलेला आहे, त्यामुळं पटपट आवरून घेते. भांड्याच्यामुळे आज मला आंघोळीला लेट झाला. आंघोळ करून ती भांडी घासायची म्हटल्यानंतर त्यात परत अंग ओलं वगैरे असं होणार. त्यामुळं आता हे पटकन भांडी धुवून आंघोळ करून आदू आली की तिचं आवरून मग दवाखान्यात जाते. स्वराला स्कूलला सोडली. आणखी आज आहे मंगळवार. डेली रुटीन माझं चालू झालेलं आहे. सेल पण लागले ते 2-3 ठिकाणी कपड्यांचे इकडे सेल लागलेले आहेत, ते पण जरा जायचंय बघायला. थोडासा आज पाऊस कमी आहे म्हणून मी दवाखान्यात जायचा प्लॅन केलेला आहे डेंटल हॉस्पिटलला. पाऊस कमी असल्यामुळे, पाऊस असला तर मी घरातून कुठं बाहेर जात नाही, काही पण होते अजिबात नाही पावसातून. त्यामुळे आज पाऊस कमी आहे. जाऊन माझी दाताचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून येते. किंमत सेल आहेतच आपले चालू झालेले आहेत मस्तपैकी. तुम्हाला पण मी दाखवेन सेल कुठे कुठे चालू आहेत. तर चला चालू झालेले इकडे टी व्ही. मगाशी शूट करता करता माझा मध्येच शूट थांबलं कारण ते मेमरी फुल झाली होती. आणि इकडे तर डाळिंब सोलून घेतले खायला. हे खा ग, त्यासाठी सोललंय. अजून मी दवाखान्यामध्ये काही फोन लावलेला नाहीये. बघते आता हिला थोडी झोप पण येते आल्या स्कूलमधून करायचं. लिंब खाऊन घेते. आणखीन चपाती बनवायची, अजून कपडे मशीन लावायचे आहेत. तर चला मगाशी शूट करता अचानकच बंद झालं. बघते ते सगळं मेमरी फुल. सो आदू खा. थोडंसं दाताचं असेल तरी जेवून यायला लावतात. जेवलाय का विचारतात तिथे गेल्यानंतर, त्यामुळे चपाती भाजी खाऊनच
जाईल. भेटू थोड्या वेळानं. बाय. तर चला मी शोधायला लागले माझा स्ट्रोल. आणखीन आता जाणार होते दवाखान्यामध्ये अजून मी जेवण झाल्यानंतर. पण अचानक एक बॅड न्यूज झालेली आहे की स्वराच्या स्कूलचे जे ओनर आहेत मान्य श्री पद्मश्री डी.वाय. पाटील यांचा सकाळीच निधन झालेलं आहे. त्यामुळे स्कूलवरून मेसेज आलेले आहेत, फोन आलेले आहेत, मुलांना न्यायला या. तर चला आता चाललेले स्वराला आणायला मी. त्यामुळे हॉस्पिटलचं होते का संध्याकाळीच जावं लागणार आहे. असा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. चालले तोपर्यंत त्यामध्ये आली कचरा गाडी. स्ट्रोल घेते, पॅक करून जाते. तर स्कूलच्या तिच्या तिने क्लास टीचरांचा मोबाईल घेऊन मला कॉल केला होता. काहीच मला आवाज आला नाही, इतका मुलाचा गोंधळ होता. तर चला मेसेज पण आता बघितला जस्ट. मेसेज मुलांना पिकअप करायला या म्हणून सांगितलेलं आहे. तर चला जाऊन ते स्वरला घेऊ. बाय. आता आम्ही जेवत आहोत. आदूला लागली होती मगाशी जोरात भूक. चपाती करेपर्यंत तिला दम होता. पण अचानक आता शाळेत गेले, स्कूलमध्ये स्वराला घेऊन आले आणि आता आम्ही जेवत आहोत. मग तिला मगाशी एकदम गडबडीनं पहिली चपाती झाल्यानंतर मी अर्धी खायला दिली आणि मग फक्त चपाती नंतर मग भाजी खाणार नाही. त्यामुळे म्हटलं आल्यानंतर आपण जेवू. आज आहे दोडक्याची भाजी. तर चला आता स्कूलवरून घेऊन आले, पण नंतर आता क्लासला सोडायला लागणार आहे. त्यामुळे पटपट जेवण घेऊन बाकीची कामं पण आहेत माझी राहिली. तर चला मी फायनली इकडे डॉक्टरांच्याकडे चाललेले स्वराच्या भरोशावर तिकडे आदूला सोडून. तर स्वरा असली की मला काही टेन्शन आहे, ती बरोबर आदूला हँडल करते. आणि तर मी इकडे हॉस्पिटलमध्ये 6 वाजता कॉल लावून विचारलं डॉक्टर आहेत काय. तर आहेत. एक सिस्टर सकाळच्या ज्या ड्युटीला होत्या ना त्या म्हटल्या आहेत, तुम्ही 8 वाजेपर्यंत डॉक्टर असतात या. म्हणून मी इकडे चाललेले आहे तर घरातलं थोडं आवरून. तर चला म्हणलं आज फायनली ह्या दाताचा काहीतरी सोक्ष लावूनच यायचं, म्हणून इकडे स्वराला केलेलं आहे बाय बाय. पण अजून हा प्लॅन कसा फ्लॉप झाला हा मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितलंच आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. हॅलो हाय. चला मी आलेले हॉस्पिटलमधून गोळ्या घेऊन. माझा चांगलाच पचका झाला. मी गेले, डॉक्टर गेलेत. थोडा वेळ झाला. त्या सिस्टरने डॉक्टरांना सांगितलंच नाही की मी येणार आहे. आणखीन आता डॉक्टर शनिवारपर्यंत नाही आहेत, शनिवार येणार. ते चाललेत पुण्याला डॉक्टर. त्यामुळे तात्पुरत्या गोळ्या घेऊन आलेल्या आहेत. कारण दिवसाची सिस्टर होत्या वेगळ्या आणि आता 6 नंतर वेगळी. आणि मी 6 वाजता फोन लावला होता, ते आधीच्या सिस्टरने उचलला होता. आणि तिने ते डॉक्टरांना सांगितले की नाही काय माहीत, डॉक्टरच गेले. त्यामुळे चला आता गोळ्या खाऊया आपण शनिवारपर्यंत. सगळी मिस्टेक झाली. चांगला आता स्वराकडे आदूला देऊन मी गेले होते. म्हटलं आज काय पण करून जायचंच. पण प्लॅन झालेला आहे फुस. त्यानंतर हे दिलं होतं साडी हळदीची, येता येता घेऊन आले. हा आहे पिंक कलर आणि साडी एकदम येल्लो 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 बघू शकताय. तर हल्दीची साडी म्हटलं तयार झालं होतं. येतं आता शॉप आहे तिथंच घेऊन आले. आता ट्राय करून बघते बसतं का वगैरे. ब्लाऊज हे आहे टसल्स आणि साडीचा छान कलर आहे हल्दी कलर. जायचं तर डॉक्टर अवेलेबल नाहीच आहेत, ते पुण्याला वगैरे त्यांच्या मुलग्याच्या ऍडमिशनसाठी त्यांचं जाणं येणं चालू आहे. चला राहिला तर आपण गोळ्या खाऊनच शनिवारपर्यंत. शनिवारची अपॉइंटमेंट घेऊन आलेली आहे मी 11:30ची. त्यामुळे शनिवारी जायला मिळतं का बघू. आता अजून आता पॅकिंग साठी तसंच ठेवलेलं आहे. सगळा पसारा झालेला आहे. पॅकिंग काय होय, रूम मध्ये सगळा पसाराच आहे. पॅकिंग लग्नाची. आता काय काय करायचं बघू. लाईटला येल्लो होती. त्यानंतर येतात ब्रेड आणला, साधा ब्रेड आणलेला आहे. इकडे दूध पिशवी आणि इकडे आहेत आपले अंडी. तर चला आज आहे आपलं ऑमलेट अँड ब्रेड टाइम. फ्रेश काही वाटत नाहीये. पाऊस जोरात. मी बाहेर पडले आणि पाऊस एवढा, बापरे, मला गाडी चालताना काही दिसत नव्हतं, एवढा पाऊस होता. तर चला आता स्वराला उद्या आहे सुट्टी. कारण ते आजची न्यूज तुम्हाला मी मगाशी सांगितली. त्यांच्या शाळेचे ओनर डी.वाय. पाटील माननीय श्री डी.वाय. पाटील यांचं
आज सकाळी निधन झालं, त्यामुळं स्कूल पण लवकर सोडल्या. 1 वाजता मी जाताना पण तुम्हाला दाखवलं, तिला आणायला चालले होते 1 वाजता. 91 वय होतं त्यांचं, 91 वर्षी ते ऑफ झालेले. तर चला, उद्या त्यांचं आता अंतिम दर्शन वगैरे असणार. तर स्कूलला उद्या सुट्टी. तर आता उद्या सुट्टी आहे. आता हे म्हणजे डॉक्टरांचं काय काम होत नाही माझं, हे आता शनिवारी गेलेलं आहे. त्यामुळे उद्या माझं मत आहे थोडंसं आपण जाऊया सेल बघायला. स्वरा आता घरी बसून तर काय करणार, कसं पण सुट्टी आहे. स्वरा आज स्कूलवरून आली की आपण जरा मस्त सेल लागलेत, जाऊन एक चक्कर टाकून येऊया. काय काय मिळतं बघूया. आता कसं वेडिंग आलेलंच आहे, सो होय, ह्यांना ड्रेस पण घ्यायचे दोघींना. मग मी ऑनलाईन काय मागवलेले नाहीत, कारण ते कसे येतात काय येतात परत आणि परत करा रिटर्न वगैरे. त्यापेक्षा शॉपमध्ये जाऊनच उद्या घेते. आणि उद्या सुट्टी आहे म्हणून, नाहीतर मग आम्हाला काय जमलंच नसतं, मग शनिवारी रविवारी बघावं लागलं असतं. त्यामुळे चला आता उद्या जरा पडूया बाहेर आपण. असू देत पाऊस असला तरी जाऊया, कारण उद्या जाऊया ग, म्हणजे घेता येईल आपल्याला. तर चला आता हे सगळे ड्राय झाले तर किती हे झाले की जरा काळपण ड्राय नाही, असं तोंडाला कोरड पडलं तर ताप असल्यासारखं कसं वाटायला लागले. तर आदूला पाहिजे झाले ऑमलेट. आता ऑमलेट करूया. आणखी मग जरा साडी ट्राय करून बघते, ब्लाऊज वगैरे बसतं का. एक बॅगेत साईड ठेवूया. आणि उद्या जरा जाऊन शॉपिंगला जाऊया. उद्याचं जरा काहीतरी बघू. सेल आहेत, मान्सून सेल चालू झालेले आहेत भरपूर, त्यामुळे थोडं एक्सप्लोर करूया. आता पाऊस म्हणून तरी बसल्यानंतर घरी, कारण मी ऑनलाईन पण ड्रेस मागवलेले आहेत, दोघींना मागवलेले नाही आहेत. त्यामुळे आता मला दुकानामध्येच घ्यायला पाहिजे. आणि माझ्यासाठी एखादी साडी सेलमध्ये छान भेटली तर बघू. अजून द्वारकादासच्या सेलची काही ऍड झालेली नाही. तो त्यांचा खूप छान सेल असतो दर ऑगस्टला. साड्या पण खूप तिथल्या छान असतात. 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत त्यांचा सेल असतो. पण अजून तरी मला काय बघायला ऍड मिळालेली नाहीये. तर सुद्धा मी त्या साईडला जाऊन, तत्तास्तूला बहुतेक चालू आहे, त्यामुळे तत्तास्तू हा निळकण साडी सेंटर जुनं खूप आहे ते, त्यांना फॉलो केले. तिथे पण खूप रिजनेबल प्राईसला साड्या आहेत. तर चला थोडंसं उद्या आता शॉपिंगचा आपण ब्लॉग बनवू. माझे तर जास्त करून शॉपिंगचेच असतात. त्यामुळे चला, जी सुट्टी आहे म्हणून मी हा प्लॅन केलेला आहे. आता ऑमलेट करूया. स्वरानं भात लावला, मी तिकडे गेल्यानंतर थोडं आवरलं त्यानं घरातलं. भात लावलेला आहे, वरण होतं. आता फक्त ऑमलेट आणि ब्रेड आजचा डिनर. आज काय असं स्पेशल घडलंच नाही. आज माझं हॉस्पिटललाच प्लॅनिंग खूप फ्लॉप झालं. इतक्या दिवसांनी जायचं म्हटलं आज जरा मी ते, कारण दातांची ट्रीटमेंट खूप जास्त दिवसाची असते. आणि ते जायचं दातामध्ये ते इंजेक्शन घ्यायची, त्या भीतीनेच मी जरा टाळाटाळ करत होते. कमी येते का बघू करून आपलं लवंग वगैरे खाऊन चालू केलं होतं. ते काही कमी आलं नाही, ते वाढत चालले. त्यामुळे आज मी गेले होते, पण सगळा प्लॅन फूस झाला. आता शनिवारी डायरेक्ट. आणखी उद्याचा तर दिवस सांगितले तुम्हाला, उद्याचं काय काय प्लॅनिंग आहे. तर चला, सेलला जाणार आहे कोणत्या शॉपमध्ये, कितीला प्राईजला काय काय मिळतं. ह्या दोघींना पण ड्रेस घ्यायचे. मी पण साडी एखादी छान मिळाली तरी घेईनच. सो चलो आता बनवते ऑमलेट आणि मस्त गरम जरा ब्रेड भाजून घेते. तर आदूच्या फरमाईशनुसार बनलेला आहे डिनर. इकडे गरमागरम ऑमलेट आणि ब्रेड. तर इकडे 10 वाजता TV ऑन करते मी मुलींचा होमवर्क झाल्यानंतर. तर मी पहिला इकडे माझी फेवरेट सिरियल बघून घेते, देवमाणूस. मग बाकीचं त्यांचं कार्टून. तर आता हा ब्लॉग मी मंगळवार आणि बुधवारचा असा मिक्स केलेला आहे. तर चला, मी इकडे आता नेक्स्ट डेमध्ये बुधवारचा शूट इकडे ॲड केलेला आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे सेल एक्सप्लोअर करायला चाललेले आहे. आता म्हणजे सुट्टी आहे तर घरी बसून तर काय करायचं, आणि आपल्याकडे आता लग्न आहे त्यासाठी तर शॉपिंग करायचीच होती. तर चला, मी दरवर्षी इकडे ऑगस्टमध्ये द्वारकादासमध्ये सेल लागतो, तिकडे जातेच. इकडे खूप छान साड्या मला इथल्या आवडतात. आणि आधीमध्ये तर येतेच, पण सेलला तर मी नक्कीच जाते. तर चला, इकडे आता थोडंसं जाताना पाऊस होता, त्यामुळे थोडं भिजलो होतो. तर दुपारच्या वेळेला गेलो होतो, त्यामुळे इकडे काही गर्दी नव्हती. त्यामुळे निवांत आपल्याला बघता येतं सगळं. तर चला, इकडे मी कलांजली पैठणी घ्यायची होती. मला त्याची चौकशी करण्यासाठी गेले होते. पण कलांजलीचे एवढे पॅटर्न तिथे मला आवडले नाही. 2500 पासून सुरुवात होती, पण त्या प्राईसच्या मनाने एवढी काही तिथे साडी वाटली नाही. तर नवीन पॅटर्न जरा बघूया म्हटलं, काही वेगळे आले.
तर माझ्या सवयीप्रमाणे घ्यायला जाते एक आणि घेऊन येते दुसरंच. दरवेळेला माझं असंच होतं. तर जबरदस्त असा पॅटर्न घेऊन आलेला आहे. प्राईज एक नंबर आणि पॅटर्न तर जबरदस्त होतो. तो लुक तुम्हाला माझा लग्नामध्ये जेव्हा मी वेअर करेल ना तेव्हाच दिसेल. तर चला, फायनली झालेले इकडं मान्सून सेलची धमाकेदार शॉपिंग आणि इकडे घेतलेले 3 साड्या घेतलेल्या आहेत. तर चला, साडी कोणती घेतली, कशी घेतली, साडीचं नाव काय, किती रेंजला आणि साडी घेतल्यानंतर काय लुक दिसणार आहे, हे सगळं तुम्ही बघणार आहात पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे लग्नाच्या व्लॉगमध्ये. आणखीन साडीची प्राईस ते नक्की हवी असेल, साडी कोणती घेतली, तर त्यासाठी तुम्ही मला नक्की कमेंट करू शकताय. तर चला, मान्सून सेलमध्ये फर्स्ट माझं फेवरेट शॉप म्हणजे द्वारकादास श्याम कुमार, तिथली तर शॉपिंग झालेली आहे डन. आणि साडी एक नंबर मिळालेली आहे त्यामध्ये. आणि मी अजून म्हणजे 2 पीस घेतलेले आहेत, असे 3 पीस घेतले. तर नक्की तुम्हाला प्राईस, साडीचं नाव वगैरे हवे असेल, तुम्हाला सेलला जायचं असेल, सेल कधीपर्यंत आहे हे सगळी माहिती हवी असेल, नक्की कमेंट करा. तर चला, लागली होती भूक आणि द्वारकादास समोरचं एक चाट सेंटर, ऑलवेज फेवरेट, तिथलं खाल्लं चाट आणि गेलेले नीलम फॅशनमध्ये. इथे मस्त जीन्सवरचे टॉप खूप ऑफरला असतात, ह्यांच्या रील्स येतात इंस्टावरती. तिथे नीलम फॅशनमध्ये गेले, तिथे जीन्सवरचे टॉप वगैरे बघितले. त्यानंतर आता राहिली मुलींची शॉपिंग. तर चला, इकडे गेले सजावटमध्ये पण सेल होता, पण तिथे ते सेलच्या मानाने काही ड्रेस चांगले नव्हते, अजिबात मला आवडले नाहीत. प्राईस तर खूप हाय होत्या. तर रोडवरून जाता आता इकडे ह्या शॉपमध्ये गेले. तर इकडे आता मम्मानं ज्या साडीचा कलर घेतला आहे ना, त्याच साडीचा आम्हाला पण ड्रेस पाहिजे आणि ह्या दोघींचा तर फेवरेट कलर हा आहे. तर चला, मम्माचा आणि आता मुलींचं इकडे झालेलं आहे मॅचिंग. हा सगळा लुक तुम्हाला आमचा लग्नामध्ये बघायला मिळेल. तर मुलींची पण शॉपिंग झाली डन. एक नंबर असं शॉप होतं. ह्या ताई खूप छान होता, ह्यांनी मला खूप छान असा डिस्काउंट देऊन ड्रेस दिलेले आहेत मुलींचे. तर फॅशनिस्ट, नेक्स्ट टाइम गेले तर इथला मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेन. तर दोघींना एक नंबर क्वालिटी ड्रेस मिळालेले आहेत. घातल्यानंतर तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगा ड्रेस कसे आहेत. तर चला, आता बाकीचं सगळं झालं, कपड्यांची शॉपिंग झाली. आता ज्वेलरी. तर मला रोडवरची ज्वेलरी घ्यायला खूप आवडतं, खूप छान असतात तिकडे. तर साडीला तर मॅचिंग कानातले, गळ्यातले, मुलींना हेअर बेल्ट, हे सगळं आता रोडवरती शॉपिंग केली. मेन म्हणजे पावसानं खूप छान साथ दिली आणि स्वराच्या सुट्टीमुळे ही सगळी शॉपिंग करता आली. तर चला, माझा हा 2 दिवसाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ह्या शॉपिंगची डिटेल्स माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. सो चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.